हॅलो, श्री स्वामी समर्थ. काय चाललंय मंडळी, कशा आहात तुम्ही? आणि आजचा रविवार, सगळ्यांना शुभ रविवार. रात्रीच मी ओटा वगैरे साफ करून ठेवलं होतं, कारण की उद्या रविवार आहे म्हटलं, मग परत खूप गडबड होऊन जाईल. पाणी ठेवलं आंघोळीला, दूध गरम करायला ठेवलं आणि कणिक भिजवायला घेतली. कणिक भिजवून ठेवली, म्हणजे कणिक थोडीशी भिजली ना की पोळ्या छान येतात. पाणी गरम होईपर्यंत कणिक वगैरे भिजवून सगळं आवरून घेतलं. नंतर आंघोळीचं पाणी गरम होतंच होतं. तेवढ्यामध्ये म्हणलं बाहेर चिमण्यांचा आवाज खूप येतो आहे, तर बाहेर चिमण्यांचा आवाज बघण्यासाठी मी गेले होते गॅलरी उघडण्यासाठी. गॅलरी वगैरे उघडून घेतली. गॅलरी उघडल्यानंतर असं छान तिथं प्रसन्न वाटतं. त्याच्यानंतर मग लगेच आंघोळ केली आणि पूजा करायला घेतली. पूजा वगैरे आज स्वामींना छान मोगऱ्यांचा हार मिळाला होता, तर तो स्वामींना घालून घेतला. मीही थोडासा लावला आहे, कारण की मोगऱ्यांचा खूप छान सुगंध येतो. तर म्हटलं चला आपण पण लावून घेऊ आणि स्वामींना पण देऊ. आणि मग घरातली सगळी पूजा वगैरे करून घेतली, कारण फुलं पण आणले होते मी. काल आईकडे गेले होते तर वहिनीने खूप फुलं दिले होते मला. तर हे असे गुलाबाचे फुलं वगैरे लावून अशी पूजा केली होती. बघा आपलं कलश बघा कसा दिसतोय, त्याच्यात तुम्हाला कशाची प्रतिमा दिसते तेही मला जरूर कळवा. आणि अशी पूजा वगैरे झाली आणि मग नंतर पोळ्या वगैरे सगळं करून घेतलं. आज तर काय झालं, आणि मग श्रीला केस कापायला जा म्हणत होते. तो काही ऐकायला तयारच नव्हता. इकडनं तिकडनं तो आला तर खरी केस कापून, पण त्याने असे केस कापले की तुम्हाला काय सांगू. मी पुढं त्याचा लावतेच व्हिडिओ, बघा तो. हे बघा कसं केस कापून आलाय तो. आणि आता मला खूप राग येतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एक दुसऱ्या व्हिडिओत भेटते, तोपर्यंत बाय. खूप 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 धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. त्याला बोललं तरी तो तसंच करतो.